तुम्ही प्लांटची पाहणी केली। आज मी खरं तर नागपूरला अधिवेशनाच्या निमित्तानं आलो असताना माझं बाबा आत्रामांशी बोलणं झालं होतं। ते गडचिरोलीच्या अहेरी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। माझे त्यांचे बरेच वर्षाचे संबंध असल्यामुळं मला संदीप पाटलांनी पण सांगितलेलं होतं, आमचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, किंवा दादा एका जिथं फार दुर्गम भाग आहे, जिथं आदिवासी लोक राहतात आणि तिथं बऱ्याच अडीअडचणी आहेत आणि अशा ठिकाणी आपलं पोलीस दल, आपल्या पोलीस दलाचे वेगवेगळे विभाग तिथं आपल्या राज्याचं संरक्षण करण्याचं काम करतात, तिथल्या नक्षलवाद उपटून काढण्याचं काम करतात, नष्ट करण्याचं काम करतात आणि तिथे एक पोलीस स्टेशन बांधलेलं आहे 2.25 कोटी रुपये खर्च करून। तर त्याच्या उद्घाटनाच्या करता तिथं काही लाभार्थ्यांना काही लाभ देण्याच्या करता, काही वस्तू वाटण्याच्या करता मी तो कार्यक्रम आखलेला होता। त्याला जोडून मी जिथं गडचिरोली हेडक्वार्टर आहे तिथंही आम्ही आता इथनं जाणार आहोत। परंतु तिथून गडचिरोलीला जात असताना एक लॉईड नावाची कंपनी आहे आणि आपल्या इथं देशामध्ये जसं ओरिसामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज आहे तसं आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला खनिजचं वरदान मिळालेलं आहे। त्याच्यामध्ये माइन्स काही या लोकांनी घेतल्या, आत्ताही नवीन माइन्स काही उद्योगपतींनी घेतलेल्या आहेत आणि काही माइन्स राहिलेल्या आहेत, त्या राज्य सरकार घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। तशा प्रकारची चर्चा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्हा लोकांची त्या ठिकाणी झालेली आहे। हा प्लांट आल्यापासून इथं जी काही माइन्स घेतली आहेत त्याच्यामुळं स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला। मला त्यांच्याशी पण चर्चा करायची होती की काय त्यांचं राहणीमान बदललं, किती त्यांना रोजगार मिळालेला आहे, काय पगार मिळतो, किती तास काम करून घेतलं जातं, काय ट्रेनिंग त्यांना दिलं गेलेलं आहे, मुलींचं तिथं कसं चाललं आहे, मुलांचं कसं चाललं आहे, हेही मला जाणून घ्यायचं होतं। आणि इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात, ते जाणून घेण्याच्याकरता मी आणि बाबा आत्राम आणि जिल्हाधिकारी SP गडचिरोली आणि आमचे संदीप पाटील आम्ही सगळेजण आलेलो मध्ये। तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की कुणालाही अधिकारी कर्मचाऱ्यांना अरे तू काम करतो का नाही, तर तुला गडचिरोलीला टाकू म्हणजे एक शिक्षा असल्यासारखं वाटायचं। इथलं चित्र बदलतं आहे। मला तर इथल्या मॅनेजमेंटनी सांगितलं की ज्या प्रकारे जिंदलनी एक सुंदर प्लांट तिकडे उभा केला आणि एक चांगलं सिटी डेव्हलप केली, जमशेदपूरला पण स्टील प्लांट उभा राहिल्यानंतर एक चांगली सिटी डेव्हलप झाली, तशा प्रकारे इथं सर्व सोयी सुविधायुक्त, मग त्याच्यामध्ये एज्युकेशन असेल, चांगलं एज्युकेशन असेल, मग CBSE असेल किंवा SSC असेल, इंग्लिश मिडियम असेल, सर्व प्रकारच्या सुविधा इथून देण्याचा या लोकांचा प्रयत्न आहे। आणि त्याच्याकरता काही 1000 एकर जमीन, जवळपास 9,000 एकर जमीन ते तिथं मागताय आणि त्यांना देतोय। शेजारनं आपली नदी पण गेलेली आहे आणि त्याच्यामुळे इथलं संपूर्ण चित्र बदलून जाईल। आणि साहजिकच आमच्यातला तरुण हा जो थोडासा आम्हाला काम मिळत नाही, मग नक्षलवादी चळवळीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करायचा, आता अनेकांनी त्याच्यामध्ये स्वतःची हत्यारं पोलिसांच्याकडे सोपवलेली आहेत आणि इथं नोकरी मिळते, इथं उपजीविकेचं एक चांगल्या प्रकारचं साधन निर्माण झालेलं आहे। बाहेरचे पण अधिकारी लोक आलेली आहेत, त्यांना पण सुविधा दिल्या जात आहेत आणि स्थानिक लोकांना पण दिल्या जात आहेत। अशा प्रकारे एक मोठी गुंतवणूक असणारा प्रकल्प आपल्या गडचिरोलीसारख्या भागामध्ये, आदिवासी भागामध्ये होतो, त्या गोष्टीचं समाधान मला आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।